आणि मी असे दोघे जण आलो इकडे वेगास युनिव्हर्सिटीमध्ये ढेकाळे नाक्याची इकडे साईडला खेळायला आलो. बघा जमलं किती बादल्यात, जमला आता घेऊन जाऊ आपण. बघा किती बादल्या मिसळायला लागलं बघा पाठीमागं. पाऊस लागला पडायला. कारण की ह्याचं एक वैशिष्ट्य आहे ते फुल बघा, फुल जरा निरखून बघा. नमस्कार, गुड मॉर्निंग. कसे आहेत? मजेत ना? मजेतच पाहिजेत. तर बघा आजचं हवामान बघा एकदम ढगाळ बघा. 9:30 पावणे 10 वाजायला आले, पावणे 10 वाजायला आले, पण अजून पण ऊन नाही आलंय बघा. आज ढगाळ, आज पाऊस दिलाय 2-3 दिवस. शक्यता आहे आज पाऊस पडणारच. बघू बघा मित्रांनो, इकडे शेतावर आले आज बघा. भात झाला आपलं, मिसळायला लागलं बघा पाठीमागं. हे भात बघा मध्ये मध्ये बघा किती कणस बघा मेले किती. ही बघा ही कणस मेल्यात. काय झालं, रोग पडला काय माहीत. बाबाने फवारलंय तसं, बघू काय फरक पडतो. बघा जाम सगळ्यात निसवलं. हे पण शेत निसवलं. बघा कणस जाम मेल्यात, मध्ये मध्ये जाम रोग पडलाय कणसांवर. हे फक्त आमच्या शेतामध्येच नाही मित्रांनो, हे सगळ्या शेतामध्ये अशीच इकडे शेत मेल्यात. तर ते विहिरीकडे जाऊन बघू बघा, विहिरीकडे पण बघा इकडे ते भात जास्त निसवलंय. तर ते बघू आपण. खंड मध्ये आंबा लावला एक बघा. ह्याचा पण एक पट्टा निसवला आणि बाकी ती लहान आहेत वाटतं. म्हणजे इकडे सगळ्यांचीच लागली भात, निसवायला लागली. आता बघा हे एवढा निसवला आहे ना, आता फक्त 10 ते 15 दिवसात बघा एकदम दाना वजेल, लगे पिकायला येईल. तुम्हाला तेव्हा पण एक व्हिडिओ दाखवतो. मित्रांनो हा विहिरी जवळचा कासर, हे आमचं नाही, हे बाकी लोकांचं आहे बघा. ह्याचा दाना बघा, ह्याच्यामध्ये नाही जास्त, ह्याच्यामध्ये जास्त कणीस मेला आहे तसे दिसतं बघा. मध्ये मध्ये दिसतं बघा कणीस मेला आहे, पण एवढा नाही. आमच्यामध्ये फारच मेला आहे आणि मस्त आलं आहे भात बघा. बघा चला तिकडं पर्याकडे जाऊ. मित्रांनो आंबे पण नाही जास्त लागले झाडाला बघा, पातळ आहेत. कारण की हे ढगाळ वातावरण असल्यामुळे त्यात तो मोहर येतो तो जास्त खडून गेला. आणि आंबे पण असे मोठे होऊन ना खडतात बघा. इकडे आहेत आंबे बघा. आवाज येत असेल तुम्हाला खल 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 खल, कारण की पाटाचं पाणी नाही इकडे पर्याला येत आहे बघा. आमच्याकडे काय पाण्याची कमी नाही बघा. शेतीला पाणी सोडलंय, शेतीला. आईला मच्छी पण आल्यात रे पाटाची इकडे. पाटाची म्हणजे याची ती डॅमची मच्छी बारीक बारीक आल्यात बघा. बघा ना एकदम कसं सकाळचं वातावरण बघा, एकदम शांत थंडगार. कसं आज ढगाळ वातावरण आहे ना, त्याच्यामुळे असं मस्त वाटतंय. ऊन पण नाही काय नाही, आणि वातावरण बघा एकदम भारी, एकदम मस्त वाटतंय, निवांत. बघा आजूबाजूचा परिसर हे बघा. हे पाठीमागे हे आमचं वहाड आहे, त्याच्यामध्ये सगळं आंब्याची झाड आहेत, आंब्याची झाडं. हे बघा आमचे, ही सगळी आमची जमीन इकडे आजूबाजूला, ही आमची जमीन बघा. आमच्याकडचा निसर्ग एकदम सगळा हिरवागार झालंय हे पाण्यामुळे. हा इकडे पुढे आमचा कोलेकर पाडा.
हिरवेगार शांत आणि थंड वातावरण आमच्याकडे. चला घराकडे जाऊ. व्हिडिओला व्ह्यू नाही भेटत, कोणी बघत नाही, त्याच्यामुळे मग नंतर आलस करतो व्हिडिओ काढायला. आलस करतो आणि कामं पण भरपूर असतात ना, म्हणून जरा जमत नाही. कधी कधी रेग्युलर करतो, कधी जमत नाही. आता बरेच दिवस झाले, 10-15 दिवस झाले व्हिडिओ नव्हता काढला. आज सुरुवात केली परत. मित्रांनो बघा, हा नागचाफा, ह्यालाच कैलास चाफा असं पण म्हणतात. आमच्या इकडे नागचाफा बोलतात. बघा त्याला फुलं बघा किती आलेत, ते जाम फुलं आले. त्याला फळं पण होतात. फुलं झाल्यानंतर त्याला फळं येतात नंतर, अशी गोल आकाराची अशी. ते आता नाही, दोन झालेली ती पडली बघा. खालपासून ते वरपर्यंत झाल्यात फुले. बघा वरती फाट्याला पण किती दिसतात बघा फुले. ही फुले मित्रांनो शंकराला जाम प्रिय आहेत. शंकराला वाहतात ती, कारण की ह्याचे एक वैशिष्ट्य आहे. ते फूल बघा, फूल जरा निरखून बघा. फूल निरखून बघितले नाग आहे त्याच्यामध्ये बघा. आतमध्ये एक पिंडी आहे आणि वरतं एक नाग आहे, म्हणून त्याला नागचाफा बोलतात. बघा बारीक पिंडी आहे आतमध्ये बघा, नीट निरखून. आणि ही त्याची आत्ता आल्यात कल्या. फुलं पण जाम आल्यात आणि सुगंध पण मस्त येतो. माझ्या घरासमोरची फुलं हे लावले बघा आहे. चला घरी आलो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा पाऊस लागला पडायला. आत्ताच घरी पोहोचला आणि पाऊस लागला पडायला. बघा बघा इकडे आंबे बघ किती लागलेत आमच्या झाडाच्या पाठीमागे, घराच्या पाठीमागे. आणि हा ढमण मित्रांनो, ढमणं पण भरपूर बादल्यात बघा. हा त्या आतमध्ये येत्या भर कुठं. गुलाबाची फुला फुलून आपल्या देवांना. पाऊस पडायला लागला. बिटू ताटली ना काहीतरी पिशवी या ठेवायला फुला. बघा मित्रांनो गुलाबाची फुलं. आता आठवण आले मला. दर ठेव ना हातात, जरा खुडताव ना मी. मित्रांनो आम्ही आत्ता ना शरद आणि मी असे दोघे जण आलो इकडे वेगास युनिव्हर्सिटीमध्ये. ढिकाळे नाक्याची इकडे साईडला बंगलो आहे, तिकडे आलो आहे. वाडीमध्ये आलो आहे. बघा जांभलं खायला आलो आहे. बघा जांभलं किती बादल्यात. ही जांभलं आता घेऊन जाऊ आपण. बघा किती बादल्यात ते. इकडे अजूनही आहेत ना, अजून ते बघा बारीक कली यायला लागले त्याला. हां मग नाही या होत्या काय झाड होत्या लाल सगळ्या झाल्या ती. मँगो
आंबना जवळ जाऊन निघत ना तेव्हा त्या बघा एवढी खुडली एवढी मी खुडली आणि शरदच्या हातामध्ये एवढीच आहेत. हा